व्हिडिओच्या कमेंटमध्ये येऊन नक्की कळवायचं आहे की मॅडम तुमच्या ह्या व्हिडिओमुळे आमचं घर बसल्या चॅनल मॉनिटाईज नसताना पण आमचं काय झालेलं आहे, इन्कम सुरू झालेला आहे, त्यावेळेस मला नक्कीच आनंद होईल। तर चला मग वाट कसली बघताय, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोर ओपन करायचं आहे। प्ले स्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली थर्ड ऑप्शन दिसत आहे सर्चमध्ये गेल्यानंतर तुम्हाला वरती सर्च ॲप अँड गेममध्ये टाकायचं आहे विशलिंग क्रिएटर। आता विशलिंग क्रिएटर टाकल्यानंतर तुम्हाला हे काय करायचं आहे, सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला आता माझं इथे मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मला ओपन ऑप्शन दिसत आहे। तुम्ही जर इन्स्टॉल केलेलं नसेल तर तुम्हाला इथे इन्स्टॉलचा ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथूनच काय करायचं आहे, ओपन करायचं आहे। आता इथं गेट स्टार्टेड म्हणायचं आहे। गेट स्टार्टेड म्हटल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जातोय, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे सिम्पली इथे। आणि शक्यतो तुम्ही तुमच्या यूट्यूब अकाउंटला जो मोबाईल नंबर लिंक आहे तोच मोबाईल नंबर काय करा, इथे पुट करा, त्यामुळे तुम्हाला यूट्यूब अकाउंट लिंक करायला सोपं जाईल। त्यानंतर तुम्हाला गेट OTP म्हणायचा आहे। आता हा तुमचा जो नंबर आहे त्या नंबरवरती काय येणार आहे, तुम्हाला 6 अंकी OTP येणार आहे। तो OTP इथं काय करायचं, तुम्हाला टाईप करायचा आहे। आता OTP टाकल्यानंतर तुमचं विशलिंग अकाउंट काय झालेलं आहे, ओपन झालेलं आहे। विशलिंगचं फ्रंट पेज आहे। आता विशलिंगचं फ्रंट पेजवरती तुम्हाला एकदम टॉपला तुमचं प्रोफाईल पिक दिसत आहे। प्रोफाईल पिकच्या शेजारी तुम्हाला 3 लाईन्स दिसत आहे। त्या 3 लाईन्सवरती जायचं आहे। 3 लाईन्सवरती गेल्यानंतर तुम्हाला पहिलाच ऑप्शन दिसत आहे युअर प्रोफाईल। आता युअर प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। तुम्ही विशलिंग प्रोफाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचे सोशल मीडियाचे अकाउंट दिसत असतील, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब। मग तुम्हाला जे पण अकाउंट लिंक करायचं आहे ते अकाउंट तुम्हाला काय करायचं आहे, इथे लिंक अकाउंट म्हणून वरती क्लिक करायचं आहे। आता तुम्ही ज्या पण अकाउंट होते, म्हणजे तुम्ही फेसबुक असेल, फेसबुकवरती व्हिडिओ बनवत असाल तर फेसबुक तुम्हाला लिंक करायचं आहे। इंस्टाग्रामवरती व्हिडिओ बनवत असाल तर इंस्टाग्राम पण तुम्ही लिंक करू शकता, किंवा यूट्यूबवरती व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला यूट्यूबवरून तुम्ही काय करू शकता, तुमचं अकाउंट लिंक करू शकता। आता मी यूट्यूबवरती व्हिडिओ बनवते, मी ऑलरेडी यूट्यूब अकाउंट माझं काय केलेलं आहे, लिंक केलेलं आहे। तुम्हाला जर लिंक करायचं असेल तर सिम्पली लिंक अकाउंटवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आता त्यानंतर तुम्हाला अकाउंट डिटेल्स दिसत असेल। आता इथे बघा, अकाउंट डिटेल्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲड बँक डिटेल्स म्हणत आहे, ठीक आहे। तर ॲड बँक डिटेल्सवरती काय करायचं आहे, तुम्हाला क्लिक करायचं आहे। ॲड बँक डिटेल्सवरती गेल्यानंतर तुमचा जे अकाउंट नंबर असेल ते अकाउंट नंबर, आता तुम्ही यूट्यूबला जे अकाउंट वापरताय शक्यतो, किंवा जी बँक वापरताय तेच काय करा, इथे पण वापरण्याचा प्रयत्न करा, ठीक आहे, म्हणजे तुमचं लक्षात राहायला सोपं जाईल। आता तुम्हाला इथे अकाउंट नंबर टाकायचा आहे। त्यानंतर एंटर अकाउंट नंबर, म्हणजे तोच अकाउंट नंबर परत रिपीट टाकायचा आहे। त्यानंतर तुमच्या बँकेचा जो IFSC कोड असतो तुमच्या चेकबुकवरती किंवा तुमचं जे पासबुक असेल त्या पासबुकवरती हा नंबर असतो, तिथून हा नंबर काय करायचा आहे, तुम्हाला टाकायचा आहे। त्यानंतर पॅन डिटेल्समध्ये तुमचा पॅन कार्ड नंबर असतो, तो पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे। आणि अकाउंट होल्डर नेम, म्हणजे तुमचं त्या कार्डवरती नाव कोणत्या नावाने आहे ते नाव काय करायचं आहे, तुम्हाला इथं एंटर करायचं आहे। आणि ते एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं सेव्ह डिटेल्सवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। त्यानंतर सिम्पली तुम्हाला बॅक यायचं आहे। आता बॅक आल्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल पर्सनल इन्फॉर्मेशन ओनली यू कॅन व्ह्यू, म्हणजे आता ही इन्फॉर्मेशन तुम्ही इथं पुट करत आहात, ही इन्फॉर्मेशन फक्त तुम्ही बघू शकता, दुसरी कोणालाही तुमची इन्फॉर्मेशन दिसणार नाही आहे, ठीक आहे, म्हणजे तेवढी सिक्युरिटी इथं ह्या ॲपला आहे। आता तुम्हाला जेंडर काय करायचं आहे, लेडीज असेल बघ, ह्या पेनच्या आयकॉनवरती जायचं आहे। मेल असेल तर मेल सिलेक्ट करा, फिमेल असेल तर फिमेल सिलेक्ट करा, ठीक आहे। आता त्यानंतर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे। तुमची जी डेट ऑफ बर्थ असेल ती डेट ऑफ बर्थ इथे टाईप करून तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे। त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस जो, म्हणजे आता बघा मी गुगल अकाउंट काय केलेलं आहे, लिंक केलेलं आहे इथे माझं, त्यामुळं गुगल अकाउंटला माझं जो, म्हणजे गुगल अकाउंट माझं ज्या मेल ID ने आहे तो मेल ID इथं काय झालेला ऑलरेडी शो झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला तो चेंज करायचा नाही आहे। आता ॲड्रेस बुकवरती गेल्यानंतर तुम्हाला समोर जो ॲरो दिसत आहे त्या ॲरोवरती क्लिक करायचं आहे। त्या ॲरोवरती गेल्यानंतर तुम्हाला ॲड न्यू ॲड्रेसवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे। आता ॲड न्यू ॲड्रेसवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। ऑलरेडी तुम्ही ज्या नावाने, म्हणजे ज्या मोबाईल नंबरने तुमचं लॉग इन केलेलं आहे तोच मोबाईल नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे। त्यानंतर इथं स्ट्रीट ॲड्रेस, म्हणजे तुमचा फ्लॅट नंबर असेल किंवा बिल्डिंगचं काय नाव असेल ते नाव इथं काय करायचं आहे, तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर एरिया विलेज, म्हणजे तुम्ही जर नाशिकमध्ये राहत असाल नाशिक टाका, पुण्यामध्ये राहत असेल तर पुणे टाका। त्यानंतर पिनकोड टाकायचा आहे तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर एरियाचा। त्यानंतर सिटी, आता बघा सिटी म्हणजे तुम्ही एक्झॅक्ट कोणत्या जिल्ह्यात राहता ते जिल्हा काय करायचं तुम्हाला इथे टाकायचा आहे। त्यानंतर स्टेट, मग आता तुम्ही महाराष्ट्रात राहता का चंदीगडमध्ये राहता, तर तुमचं जे स्टेट असेल ते स्टेट काय करायचं तुम्हाला इथे पुट करायचं आहे। सेव्ह ॲजवरती काय करायचं आहे, तुम्हाला वर्क ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह ॲड्रेस म्हणायचं आहे। या पद्धतीने काय होणार आहे, तुमचा ॲड्रेस हा सेव्ह होणार आहे।
आता सेव्ह झाल्यानंतर परत तुम्हाला बॅकला यायचं आहे. तर बघा ह्या पद्धतीने तुमचं पर्सनल इन्फॉर्मेशन इथे फिल झालेले आहे. त्यानंतर तुमचं जे अकाउंट डिटेल्स आहे ते अकाउंट डिटेल्स पण गेले इथे टाकलं गेलेलं आहे. त्यानंतर तुमचे जे सोशल अकाउंट्स असतील ते सोशल अकाउंट्स पण काय झालेले आहे, तर तुमच्या याला विश लिंकला काय झालेले आहे, लिंक झालेले आहे. तर या पद्धतीने तुमचं सिम्पली विश लिंक अकाउंट काय बनून तयार झालेलं आहे. आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं सपोज मिशोचा प्रॉडक्ट असेल, ॲमेझॉनचा प्रॉडक्ट असेल, फ्लिपकार्ट असेल किंवा मित्रा असेल, ते प्रॉडक्टच्या लिंकला तुम्हाला विश लिंकमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि विश लिंकमध्ये कन्वर्ट केल्यानंतर तुमचे जे व्हिडिओ असतील त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक कशी अटॅच करायची की त्या थ्रू तुम्ही तुमचा इन्कम मिळवू शकता. तर पहिले आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, लास्टला तुम्हाला दिसत असेल होम, शॉप आणि प्लस क्रिएट. तर प्लस क्रिएटच्या ऑप्शनवरती जायचं आहे. प्लस क्रिएटच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल क्रिएट विश लिंक, सिलेक्ट टाईप ऑफ विश लिंक यू वॉन्ट टू क्रिएट टुडे. म्हणजे तुम्ही इंस्टाग्राम पोस्टसाठी बनवत आहात का यूट्यूब व्हिडिओसाठी बनवत आहात किंवा फेसबुक पोस्टसाठी बनवत आहात. तर सिम्पली आता आपण यूट्यूब व्हिडिओसाठी टाकू. ठीक आहे. तर आता इथून यूट्यूब व्हिडिओसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तुमची विश लिंक बनवायची आहे. आता राईट टायटल, आता बघा राईट टायटल यू फॉलो विल लव. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा एक पर्टिक्युलर व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. आता पर्टिक्युलर व्हिडिओ सपोज मी हा सिलेक्ट केला माझा. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओच्या खाली काय करायचं आहे, मला टायटल टाकायचं आहे सपोज ट्रायपॉड म्हणजे ट्रायपॉडचे प्रॉडक्ट बघायचे आहे मला. ठीक आहे. तर यानंतर तुम्ही ट्रायपॉड टाकल्यानंतर इथं तुम्हाला ॲड प्रॉडक्ट म्हणायचं आहे. आता ॲड प्रॉडक्ट म्हटल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे, जे पण प्रॉडक्ट असतील, आता इथं बघा प्रॉडक्ट लिंक, सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉडक्ट लिंक इथे काय करायची आहे, पेस्ट करायची आहे. मग सिम्पली तुम्ही काय करणार आहात, तुमचं फ्लिपकार्ट, ॲमेझॉन किंवा मिशो ओपन करायचं आहे. मी काय करत आहे, गुगलवरती ॲमेझॉन ओपन करत आहे, कारण जनरली माझ्याकडे एक पण ॲप म्हणजे शॉपिंगचा ॲप काही डाउनलोड नाही आहे. ठीक आहे. तर मी इथून गुगलवरती जाऊन ॲमेझॉन ओपन करत आहे. आता ॲमेझॉन ओपन केल्यानंतर ॲमेझॉनवरचा मी सपोज एक ट्रायपॉड काय करते, सिलेक्ट करते. आता इथं मी सर्चमध्ये टाकते ट्रायपॉड गो. आता बघा ट्रायपॉड आलेला आहे, माझ्यासमोर ओपन झालेला आहे. सपोज आता मला हा ट्रायपॉड घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये टाकायचा आहे. ठीक आहे. बघा हा ट्रायपॉड आहे. ह्या ट्रायपॉडची मला काय करायची, विश लिंक बनवायची आहे. त्यासाठी सिम्पली तुम्हाला इथे शेअरचा ऑप्शन दिसत आहे, त्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला थर्ड ऑप्शन येत आहे कॉफी. त्या कॉफी लिंकवरती काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आता या पद्धतीने काय झाली, तुमची लिंक कॉपी झालेली आहे ह्या प्रॉडक्टची. आता ही लिंक काय करायची आहे, तुम्हाला परत तुमचं विश लिंक ओपन करायचं आहे. विश लिंकच्या इथे काय करायची आहे, ही लिंक तुम्हाला सिम्पली काय करायची आहे, थोडा वेळ टॅप करून ठेवायचं आहे आणि पेस्ट म्हणायचं आहे. आता ही लिंक इथे काय झालेली, कॉपी झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, क्रिएट विश लिंकमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर जनरली तुमचा जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टची काय होणार आहे, इथं तुमची विश लिंक ही तयार होणार आहे. आता तर बघा ह्या पद्धतीने मी काय केलं आहे, माझा एक प्रॉडक्ट ॲड केलेला आहे. तुम्हाला जर अजून ट्रायपॉड ॲड करायचे असेल वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा तुम्हाला माईक ॲड करायचं असेल, आता इथे मी काय टाकलं आहे, प्रॉडक्टचं नाव टाकलं आहे ट्रायपॉड. ठीक आहे. तर तुम्हाला अजून जर परत ट्रायपॉड ॲड करायचे असेल तुम्ही काय करू शकता, इथं प्लसवरती जाऊ शकता. प्लसवरती गेल्यानंतर सिम्पली परत तुम्ही काय करू शकता, दुसऱ्या पद्धतीचा ट्रायपॉड सर्च करायचा आहे. काय केलं, परत माझं ॲमेझॉन ओपन केलेलं आहे. ॲमेझॉन ओपन केल्यानंतर सिम्पली मी काय कर, एखाद्या वेगळ्या पद्धतीचा ट्रायपॉड, आता हा ट्रायपॉड आहे तर ह्या ट्रायपॉडला काय करते, ओपन करते. ओपन केल्यानंतर सिम्पली परत मला काय करायचं आहे, शेअरच्या ऑप्शनवरती जायचं आहे. शेअरच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर सिम्पली परत लिंक काय करायची आहे, कॉपी करायची आहे. ही लिंक कॉपी केल्यानंतर परत मला माझ्या विश लिंकवरती आल्यानंतर ती लिंक काय करायची आहे, प्रॉडक्ट लिंकच्या इथं काय करायची आहे, पेस्ट करायची आहे. थोडा वेळ टॅप करून ठेवायचं आणि पेस्ट करायची. ठीक आहे. आता हिला परत काय करायचं, क्रिएट विश लिंक. तर ह्या पद्धतीने तुमच्या दुसऱ्या प्रॉडक्टची पण काय होणार आहे, विश लिंक ही तयार होणार आहे. पद्धतीने काय झाले, तुमचे ट्रायपॉड ॲड झालेलं आहे. या पद्धतीने तुम्हाला पाहिजे तितके काय करू शकताय, तुमचे प्रॉडक्ट ॲड करू शकताय, ॲड अनदर प्रॉडक्टवरती क्लिक करून. तर आता बघा मी माझी प्रिव्ह्यू युअर विश लिंक, आता मी माझी विश लिंक कशी दिसते त्या विश लिंकवरती जाते. ठीक आहे. या पद्धतीने काय झालेलं आहे, माझे 2 प्रॉडक्ट माझ्या ह्या व्हिडिओला काय होणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच होणार आहे. आता मला इथं काय म्हणायचं आहे, पब्लिश विश लिंक. ह्या पद्धतीने काय झाली, माझी विश लिंक ही टोटली तयार झालेली आहे. इथं काय मेसेज आलेला आहे, यू हॅव सक्सेसफुली क्रिएटेड युअर फर्स्ट विश लिंक पोस्ट, लेट्स एक्सप्लोर हाऊ यू कॅन अर्न कमिशन फ्रॉम युअर पोस्ट. आता ही काय करायची, शेअर पोस्ट लिंक. आता शेअर पोस्ट लिंकवरती काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. आपल्याला काय करायचं आहे, आपलं YT स्टुडिओ ओपन करायचं आहे. ठीक आहे. माझं YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर ज्या व्हिडिओला